हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. पुण्यातल्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मी नुकताच जॉईन झालो होतो. माझं नाव रोहन आहे आणि माझं वय 26 वर्ष आहे आणि नुकत्याच नोकरीच्या दुनियेत पाऊल ठेवलेलं. ऑफिसमध्ये अनेक जण होते, पण माझ्या नजरा नेहमी एका महिलेकडे जाऊन थांबत. सगळे तिला आजी म्हणायचे, पण ती प्रत्यक्षात फक्त 52 वर्षाची होती. सुमन आजी. केसात थोडा पांढरपणा आलेला, पण चेहऱ्यावर तरुणीची चमक. बांधा भरदार अंगाची ठेवण अशी की नजर हटत नसे. नेहमी परफ्यूमचा मंद सुगंध आणि नीटनेटकी साडी. ती HR मध्ये होती आणि माझं नाव तिने पहिल्याच आठवड्यात लक्षात ठेवलं. तुझं हसू छान आहे, ती एकदा म्हणाली होती आणि तेव्हापासून मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. एका शुक्रवारी सगळे ऑफिसमधून निघाले, पण मी आणि सुमन आजी एका प्रोजेक्टच्या कामासाठी थांबलो. बाहेर जोरदार पाऊस, रस्त्यावर पाणी. तिने खिडकीतून पाहिलं आणि माझ्याकडे बघून म्हणाली, इतक्या पावसात तू घरी कसा जाणार? माझ्या घरी चल, रात्र थांब, सकाळी निघ. मी थोडा संकोचलो, पण तिच्या डोळ्यातलं तो आत्मविश्वास मला होकार देण्याशिवाय पर्याय देत नव्हता. तिचा फ्लॅट साधा पण रुबाबदार. मंद दिवे, खिडकीबाहेर पावसाच्या धारांचा आवाज आणि आतून कॉफीचा सुगंध. ती साडी बदलून आली तेव्हा मी क्षणभर स्तब्ध झालो. मऊ सॅटिनचा नाईट गाऊन, ओल्या केसातून टपकणारं पाणी आणि हळूवार हसणारे होठ. ती माझ्या जवळ बसली, कॉफीचा कप हातात दिला आणि नकळत तिचा हात माझ्या हाताला लागला. मी हलकासा थरथरलो. घाबरू नकोस, ती मिश्किल हसत म्हणाली. मी चावत नाही, फक्त पण कधी मिठी मारते. कॉफी संपल्यावर आम्ही सोफ्यावर जवळ बसलो. ती बोलली होती, पण माझ्या नजरा तिच्या होठांवर खिळल्या होत्या. एक क्षण असा आला की दोघंही शांत झालो आणि तिने हलकेच माझा चेहरा हातात घेतला. पहिलं चुंबन मंद, गोड, पण हळूहळू ते खोल होत गेलं. तिचा उष्ण श्वास माझ्या गालावर जाणवत होता. माझे हात तिच्या कंबरेवर घट्ट झाले. तिचा नाईटी गाऊन माझ्या बोटांनी अलगद सरकत होता. थोड्याच वेळात आम्ही दोघं बेडरूममध्ये होतो. तिचा अनुभव आणि माझी तरुणाई दोघांचेही ताल एकमेकांना जुळून आला. तिची त्वचा गार पण स्पर्शाने तापलेली. तिच्या मिठीतला तो आत्मीयतेचा स्पर्श, तिचा हळूवार कुजबुजणारा आवाज. ती मला थांबू देत नव्हती आणि मीही स्वतःला आवरत नव्हतो. पावसाचा आवाज, उबदार श्वास आणि शरीराच्या हालचालीचा लयबद्ध ठेका. ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात वेगळी ठरली. जाग आली तेव्हा खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात तिचा चेहरा चमकत होता. ती अजूनही माझ्या मिठीत होती. मी तिच्या कपाळावर किस घेतलं आणि ती डोळे उघडून हसली. कालची रात्र गुपित राहील, पण दरवेळी तुला बघताना मला आठवेल, ती हळूच म्हणाली. त्या दिवसानंतर ऑफिसमध्ये आम्ही पुन्हा आजी आणि तू होतो, पण माझ्या मनात मात्र ती फक्त माझी सुमन राहिली. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो,
तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण पाहता, पण आम्हाला खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. एक सबस्क्राईब करून टाका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.